नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पनीर टिक्का सँडविच करणार आहोत। तर आपण 2 चमचे बेसन घेतले, त्याच्यामध्ये लाल तिखट घेतलेला आहे, गरम मसाला टाकलाय आपण, त्याच्यामध्ये मसाला टाकलाय आपण खूप सारा, म्हणजे एक मोठा चमचा फुल टाकलेला आहे। तर मसाला टाकलाय आपण, आता हे मसाले सर्व मिक्स करून घेऊ आपण। थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि मीठ टाकून हे सर्व एकत्र करून घेऊ। मसाले सगळे मिक्स करून त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे, पाणी टाकून आपण सगळं मिक्स करून घेतलंय। आता वाटी आपण दही घेतलंय आणि त्या दह्यामध्ये आपण चिकन ग्रेव्ही मिक्स मसाला टाकलेला आहे। आता तो मिक्स करून घेऊ। आपण पनीर आता कट करून घेऊ, छोटे छोटे पीस करून घ्यायचे। आता बेसन पीठ मिक्स केलं होतं, त्याच्यामध्ये पनीर टाकून पूर्ण मॅरिनेट करून घेतले 5 ते 10 मिनिटं। आपण आता हे तळून, पनीर मॅरिनेट केलं होतं ते पनीर आपण आता याच्यामध्ये पॅन मध्ये टाकलेलं आहे, चांगलं तळून घेऊ। पनीर हे असे पूर्णपणे फ्राय करून घेतलेले आहे। दह्यामध्ये मसाले मिक्स केले होते, ते मसाले आता याच्यामध्ये आपण पॅन मध्ये टाकलेले आहेत, फ्राय करून घेणार आहोत पूर्ण। आता ग्रेव्ही केली होती त्या दह्याची याची, तर त्याच्यामध्ये आपण शिमला मिरची टाकलेली आहे। शिमला मिरची का टाकली की थोडीशी कच्ची राहू नये म्हणून शिमला मिरची आपण ग्रेव्हीत टाकली। आता आपलं पनीर फ्राय केलेलं त्याच्यामध्ये टाकून देऊ आपण, मिक्स करून घेऊ आता पनीर आपलं। आपल्या फ्राय झालेल्या पनीर मध्ये आपण कांदा आणि टोमॅटो आणि कोबी टाकलेला आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊ, गॅस बंद केलेला आहे आपण। आता हे सगळं मिक्स करून घेऊ आपण। आपली ग्रेव्ही आता तयार झालेली आहे, आपण पनीर टिक्का। तर आपण ही आता ब्रेड मध्ये भरणार आहोत, घ्यायचं आणि ब्रेडच्या मध्ये लावून घ्यायचं। आपण पूर्ण अशी पनीर टिक्का ग्रेव्ही लावलेली आहे, त्याच्यावरती दुसरा स्लाइस ठेवलेला आहे। अशा प्रकारे तयार आहे आपला पनीर टिक्का ग्रेव्ही सँडविच। आता आपलं सँडविच तयार आहे, आपण हे सँडविच सॉस सोबत